गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण एएनएस सिस्टीम मधला शेवटचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, मॅनेजमेंट ऑफ ग्लाउकोमा. तर सुरुवातीला आपण ग्लाउकोमा म्हणजे काय ते जाणून घेऊया. तो आजार का होतो, त्याची पॅथोफिजिओलॉजी काय ते आपण पाहणार आहोत. त्याचे टाइप्स आहेत ते डिस्कस करणार आहोत आणि मग मेडिकल मॅनेजमेंट काय करता येईल या आजारामध्ये ते आपण पाहणार आहे. तर CCMP एक्झामच्या दृष्टीने हा टॉपिक लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने महत्वाचा नाहीये, पण शॉर्ट नोट जर आली तर त्या तुम्हाला अटेम्प्ट झाली पाहिजे. एन मध्ये बाकीचे जे टॉपिक्स आपण डिस्कस केले ते ग्लाउकोमा टॉपिक पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. पण मध्ये आता शेवटचा टॉपिक एक ग्लाउकोमा मॅनेजमेंट मेन्शन केलेला आहे, त्यामुळे आपण तो टॉपिक घेत आहोत. तर त्यामध्ये कोणते ड्रग यूज केले जातात ग्लाउकोमामध्ये, ते कसे उपयुक्त आहेत आणि त्यापैकी कोणते ड्रग आता प्रेफर्ड करतो ते तुम्हाला माहित पाहिजे. तर 2 मार्क किंवा 4 मार्काच्या दृष्टीने याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. आता ग्लाउकोमा हा जो आजार आहे हा डोळ्यांशी संदर्भात आजार आहे आणि यामध्ये पेशंटची ऑप्टिक नर्व डॅमेज होते आणि पेशंटला अंधत्व येतं, ब्लाइंडनेस पेशंटमध्ये येऊ शकतो, विजन लॉस होते. तर इट इज ए डिसऑर्डर associated with optic nerve damage resulting in vision loss. And the most important reason for optic nerve damage is increase in intraocular pressure on of the eye. आय मध्ये जे प्रेशर आहे, इंट्राऑक्युलर प्रेशर म्हणतो आपण त्याला, तर ते इंट्राऑक्युलर प्रेशर वाढल्यामुळं ऑप्टिक नर्व डॅमेज होतं आणि त्यामुळं ग्लाउकोमा होतं. आणि हे इंट्राऑक्युलर प्रेशर का वाढतं, त्याचं कारण आहे की इन्क्रीज इन लेव्हल ऑफ ॲक्युअस ह्युमर इन द आय. ॲक्युअस ह्युमर नावाचा जो सबस्टन्स आहे त्याची लेव्हल जास्त झाल्यामुळं इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं आणि त्याच्यामुळं ऑप्टिक नर्व डॅमेज होते. तर ॲक्युअस ह्युमरची लेव्हल वाढली तर इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं. आणि आपण मागील काही लेक्चरमध्ये ऑक्युअस ह्युमर सिंथेसाइज पुढं होतं, त्याचं ड्रेनेज कसं होतं ते बघितलं होतं. ते आज पण आपण पाहणार आहोत. तर थोडक्यात काय की हा एक असा डोळ्याचा आजार आहे की त्यामध्ये ब्लाइंडनेस येऊ शकतो आणि यामध्ये मेन रिझन जे आपण पाहिलं आहे की ऑप्टिक नर्व डॅमेज झाल्यामुळे ब्लाइंडनेस होतं. आणि त्या ऑप्टिक नर्व डॅमेज का होते, तर इंट्राऑक्युलर प्रेशर वाढल्यामुळं. आणि इंट्राऑक्युलर प्रेशर वाढण्याचं कारण काय की ॲक्युअस ह्युमरची लेवल आयमध्ये वाढते आणि त्यामुळं इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं, ऑप्टिक नर्व डॅमेज होतं आणि ब्लाइंडनेस येतो. मराठीमध्ये ग्लाउकोमाला आपण काचबिंदू असंही म्हणतो. तर कॅटॅरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू आणि ग्लाउकोमामध्ये काचबिंदू. आता हे बेसिक गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहेत. आपण एएनएस शिकत असताना बघितलं होतं की आय मध्ये ॲक्युअस ह्युमर हे सिलिअरी बॉडीमध्ये सिंथसाइज होतं आणि रिलीज होतं. आणि ती रिलीज झाल्यानंतर त्याची लेव्हल जी आहे आय मध्ये ती नॉर्मली 21 mm ऑफ म्हणजे ते इंट्राऑक्युलर प्रेशर जे आहे ते 21 mm ऑफ HG पेक्षा कमी असतं. म्हणजे जे ॲक्युअस ह्युमर आहे ते जे आहे ते जर वाढलं तर इंट्राऑक्युलर प्रेशर वाढू शकतं. तर सिलेरी बॉडीमधून ॲक्युअस ह्युमर सिंथेसाइज होतं आणि रिलीज होतं, हे आपण पाहिलेलं आहे. आणि ॲक्युअस ह्युमर हे सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ड्रेन होतं. त्यासाठी आपण ड्रेनेज पाथवे पाहिलेले आहेत, युव्हिओ स्क्लेरल आउटफ्लो आणि ट्रायबेक्युलर आउटफ्लो. ट्रायबेक्युलर आउटफ्लो अराउंड 90% ॲक्युअस ह्युमरचं ड्रेनेज करतो आणि युव्हिओ स्क्लेरल आउटफ्लो 10%. तर आपण परत एकदा पाहणारच आहोत ते. आणि ट्रायबेक्युलर
जे आउटफ्लो आहे, ओके, त्यामध्ये कॅनल ऑफ क्लेम असतं आणि त्या थ्रू ट्रॅबेक्युलर आउटफ्लो थ्रू 90% ॲक्वेस ह्युमर ड्रेन होतं आणि युव्हीएस क्लिअरल आउटफ्लो थ्रू 10%. तर ऍक्च्युअल टॉपिक डिस्कस करण्यापूर्वी आता तुम्हाला तर एक लक्षात आलं की ॲक्वियस ह्युमर वाढल्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं. तर सिलिअरी बॉडीमधून ॲक्वियस ह्युमर सिंथेसाइज होतं आणि रिलीज होतं. आणि ड्रेनेजसाठी त्याचे दोन पाथवे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. एक आहे ट्रॅबेक्युलर आउटफ्लो आणि दुसरा पाथवे जो आहे त्याला आपण UVO स्क्लेरल आउटफ्लो असं म्हणतो. ठीक आहे. तर यामध्ये आता ॲक्वियस ह्युमरची लेव्हल कधी वाढू शकते, काय कारण असू शकतात, ते आपण पाहणार आहोत. ओके. तर आपण बघितलेल्या आहे सर्व गोष्टी. इट इज द डिसऑर्डर असोसिएटेड विथ ऑप्टिक नर्व डॅमेज रिझल्टिंग इन प्रोग्रेसिव्ह विजन लॉस. Intraocular pressure is more than 21 mm of Hg, responsible for optic nerve damage and it results in glaucoma. ग्लाउकोमा मध्ये परमनंट विजन लॉस होतं. पहिले पेरिफेरल विजन लॉस होतं आणि त्यानंतर कंप्लीट ब्लाइंडनेस येतो जर आपण ते ट्रीट केला नाही तर. तर इंट्राऑक्युलर प्रेशर वाढल्यामुळे ऑप्टिक नर्व डॅमेज होतं, हे त्याचा कॉज आहे. तर इंट्राऑक्युलर प्रेशर जर आपण कमी केला तर आपण त्या पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आणि इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करायचं असेल तर तुम्हाला डोळ्यातले ॲक्युएस ह्युमरची लेवल कमी करणं गरजेचं आहे. तर दोन पद्धतीने ते आपण कमी करू शकतो. एक तर त्याची सिंथेसिस आणि रिलीज कमी करायचं किंवा ड्रेनेज पाथवे इम्प्रूव्ह करायचा. तर हे दोन वे आहे ॲक्वेस ह्युमरची लेवल कमी करायला आणि पर्यायाने इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करायला. एक तर सिलेरी बॉडीमधून ॲक्वेस ह्युमरचं सिंथेसिस आणि रिलीज कमी झालं पाहिजे किंवा जे ड्रेनेज पाथवे आहे ट्रायबेक्युलर आउटफ्लो युएस क्लिअरल आउटफ्लो त्यातून ॲक्वेस ह्युमरचं ड्रेनेज वाढलं पाहिजे. तर मी डिस्कस केलं सिलेरी बॉडीची. आता ही जी डायग्राम आहे ही आपण ANS मध्ये आधी पण डिस्कस केलेली आहे, आठवते तुम्हाला? येस सर. हो. तर पहा मी काही पार्ट्स, आता हे कसं आहे की हाफ साईड सपोज आपण म्हणू शकतो की डोळ्याचं एक अर्ध्या साईडचा आहे इमेज. ओके. तर हे आहे कॉर्निया. ओके. आणि ही आहे लेन्स. ओके. आणि हे आहे आयरिस मसल. ओके. जे आता हे पिंक मी हायलाइट करत आहे ते आहे सिलेरी मसल आणि येलो पोर्शन जे आहे सिल सिलेरी मसलच्या खाली येलो पोर्शन त्याला आपण सिलेरी बॉडी म्हणतो. आणि दिस इज द साइट ऑफ ॲक्वेस ह्युमर सिंथेसिस अँड रिलीज. ॲक्वेस ह्युमर असा रिलीज होतो. ओके. आयरिस अँड लेन्स मधून पुढे येतो आणि नंतर हे ट्रॅबिक्युलर आउटफ्लो आणि युव्हीएस क्लिअरल आउटफ्लो थ्रू त्याचं ड्रेनेज होतं. आणि ट्रॅबिक्युलर आउटफ्लो मध्ये कॅनल ऑफ क्लेम असतं. तर हे नॉर्मल ॲक्वियस ह्युमर सिंथेसाइज कुठं होतं? सिलेरी बॉडी. ॲक्वियस ह्युमरच्या ड्रेनेजचे पाथवे ट्रॅबिक्युलर आउटफ्लो आणि युव्हीएस क्लिअरल आउटफ्लो. तर आपण बघितले ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करायचं असेल तर ॲक्वियस ह्युमरची लेव्हल कमी केली तर आपण इंट्राऑक्युलर प्रेशर करू शकतो कमी. त्यासाठी सिंथेसिस आणि रिलीज आपल्याला इनहिबिट करणारे ड्रग देणं गरजेचं आहे किंवा ड्रेनेज वाढवणारे ड्रग देणं गरजेचं आहे. तर हे ॲक्वियस ह्युमर कुठं सिंथेसाइज होतो आणि ड्रेनेज कसा होतो हे तुम्हाला लक्षात आलंय का? सिलेरी बॉडीमध्ये तो तयार होतो आणि रिलीज होतो. आणि ड्रेनेजसाठी दोन पाथवे आहेत. ट्रॅबिक्युलर आउटफ्लो त्यामध्ये कॅनल ऑफ क्लेम असतं आणि युव्हीओ स्क्लेरल आउटफ्लो. इतकं तर लक्षात आलंय? येस सर. ओके. आणि आता हे जे मी तुम्हाला पार्ट सांगितले आहेत, हा जो कॉर्निया आहे, ठीक आहे, आणि हा आयरिस आहे, हे जिथं मिळतात ओके एकमेकांना
तिथे एक अँगल तयार होतो आणि हा अँगल आयरिस आणि कॉर्नियाच्या मधला असतो, म्हणून त्याला आपण आयरिडो कॉर्नियल अँगल असंही म्हणतो. ओके, तर आयरिडो कॉर्नियल अँगल हा इथं असतो. आयरिस आणि कॉर्निया जिथं मीट होतात. ठीक आहे, तर हा जो अँगल आहे, ओके, हा इरिडो कॉर्नियल अँगल आहे. ओके, आता ग्लाउकोमाचे दोन प्रकार आहे. एकाला आपण ओपन अँगल ग्लाउकोमा असं म्हणतो आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला अँगल क्लोजर ग्लाउकोमा असं म्हणतात. ओके, तर ओपन अँगल ग्लाउकोमा आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा. तर ओपन अँगल ग्लाउकोमा आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा अशी वेगळी दोन्ही पैकी एका टाईपची मॅनेजमेंट ही तुम्हाला विचारली जाऊ शकते आणि थोडा फरक आहे मॅनेजमेंटमध्ये, ट्रीटमेंटमध्ये, अप्रोचमध्ये फरक आहे, ते तुम्हाला पण लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण टाइप्स काय आहेत आणि ते ओपन अँगल ग्लाउकोमा का होतो आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा का होतो मी तुम्हाला सांगणार आहे. तर टाइप्स मध्ये ओपन अँगल ग्लाउकोमा आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा असे दोन टाईप आहे. ओपन अँगल ग्लाउकोमा हा स्लोली डेव्हलप होतो, त्यामुळे त्याला क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा असंही म्हणतात, किंवा वाईड अँगल ग्लाउकोमा, ओपन अँगल ग्लाउकोमा प्लस वाईड अँगल ग्लाउकोमा किंवा क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा म्हणतात. यामध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल जो असतो मी तुमच्याशी डिस्कस केला तो नॉर्मल असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि दुसरा जो टाईप आहे अँगल क्लोजर ग्लाउकोमा, ओके, त्यामध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल हा नॅरो झालेला असतो आणि त्यामध्ये सडनली इंट्राओक्युलर प्रेशर खूप वाढतं आणि सडनली तो डेव्हलप होतो, म्हणून त्याला ॲक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा असेही म्हणतात. तर अँगल क्लोजर ग्लाउकोमालाच नॅरो अँगल ग्लाउकोमा म्हणतात, त्यालाच ॲक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा म्हणतात. तर ग्लाउकोमाचे दोन टाईप्स आहेत. ओपन अँगल ग्लाउकोमा, त्यालाच वाईड अँगल ग्लाउकोमा म्हणतात, त्यालाच क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा म्हणतात. अँगल क्लोजर ग्लाउकोमा, त्याला नॅरो अँगल ग्लाउकोमा म्हणतात, त्यालाच ॲक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा असंही म्हणतात. आता हे का कसे, म्हणजे तुम्हाला जर पॅथोफिजिओलॉजी लक्षात आली तर मग तुम्हाला कळेल का काय घडतं, कसं घडतं, हे इंट्राऑक्युलर प्रेशर कसं वाढतं आणि त्यामुळे ऑप्टिक नर्व कशी डॅमेज होते ते आपण पाहणार आहोत. तर पहिले आपण ओपन अँगल ग्लाउकोमा हा कसा डेव्हलप होतो हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर हा मोस्ट कॉमन टाईप आहे ग्लाउकोमाचा. जनरली हा 40 वर्षानंतर तो डेव्हलप होतो आणि यामध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल हा नॉर्मल असतो. प्रॉब्लेम कुठं असतो? प्रॉब्लेम जो ॲक्वियस ह्युमरचं ड्रेनेज असतं त्यामध्ये असतो. तर मी तुम्हाला सांगितले की दोन पाथवे आहेत ॲक्वियस ह्युमरच्या ड्रेनेजसाठी, ट्रायबेक्युलर आउटफ्लो आणि युव्हिओस्क्लेरल आउटफ्लो. आणि ट्रायबेक्युलर आउटफ्लोमध्ये कॅनल ऑफ स्क्लेम आहेत, हे मी तुम्हाला सांगितलं. तर यामध्ये काय होतं की हा एक न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीज आहे. ओके, हा जेनेटिकली डिटरमाइन आहे. न्यूरो डिजनरेटिव्ह, सॉरी, जेनेटिकली डिटरमाइंड डिजनरेटिव्ह डिसऑर्डर, न्यूरो नाही, न्यूरॉनशी रिलेटेड नाही आहे, डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे, आयशी रिलेटेड आहे. सो इट इज ए जेनेटिकली डिटरमाइंड डिजनरेटिव्ह डिसीज ऑफ द आय अँड इट अफेक्ट्स ट्रॅबेक्युलर मेशवर्क. म्हणजे हे कॅनल ऑफ स्क्लेमच्या तिथं इथं ट्रॅबेक्युलर मेशवर्क असतं. हे जे तुम्हाला इमेजमध्ये दाखवलेलं आहे कॅनल ऑफ स्क्लेमचे तिथं ट्रॅबेक्युलर आउटफ्लो हे आहे ट्रॅबेक्युलर मेशवर्क. तर ते जाळं असतं ट्रायबेक्युलचं आणि तिथून ॲक्वियस ह्युमर ड्रेन होत असतो. तर याचं डिजनरेशन होतं आणि डिजनरेशन झाल्यामुळं ह्या मेशवर्कची जी पेटन्सी आहे ती ग्रॅज्युअली लॉस होते आणि पेटन्सी लॉस झाल्यामुळं त्याचं ड्रेनेज तिथून व्यवस्थित होत नाही ॲक्वियस ह्युमरचं आणि इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं. तर थोडक्यात आपण म्हणू शकतो ट्रायबेक्युलर मेशवर्क म्हणजे जाळीदार एक स्ट्रक्चर असतं, तिथून फिल्टर होत असतं ॲक्वियस ह्युमर, सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जात असतं. तर याची जी पेटन्सी आहे, ओके, तर ती हळूहळू लॉस होते आणि त्याचं रिझन सांगितले की हे जे ट्रायबेक्युलर मेशवर्क आहे, ओके, तर तिथं डिजनरेशन होतं, त्याचं डिजनरेशन होऊन
हा ट्रॅबेक्युलर मेशवर डॅमेज होतो आणि त्यामुळं ड्रेनेज इफेक्ट होतं आणि इंट्राओक्युलर प्रेशर वाढतं. यामध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल हा नॉर्मल असतो. हा ग्लाउकोमा स्लोली डेव्हलप होतो, ग्रॅज्युअली प्रोग्रेस होतो, म्हणून त्याला क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा असंही म्हणतात. आणि जोपर्यंत तो सिग्निफिकंट अमाऊंटमध्ये डेव्हलप होत नाही तोपर्यंत सिमटम्सही लगेच त्याच्यात दिसत नाही. आणि डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट यामध्ये आपण मेडिकल मॅनेजमेंटमध्ये त्याला फरक पडतो, म्हणजे ड्रग्स वापरून आपण ते डिसीज कंट्रोल करू शकतो. तर ओपन अँगल ग्लाउकोमा लक्षात आलं तुम्हाला कशामुळे होतो? डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे आणि कोणता पाथवे ऍफेक्ट होतो? ट्रायबेक्युलर आउटफ्लो. ट्रायबेक्युलर आउटफ्लो मध्ये ते ट्रायबेक्युलर मेशवर्क असतं, त्याचं डिजनरेशन होतं आणि त्यामुळे पेटन्सी त्याची लॉस्ट होते आणि तिथून तो ड्रेन ऍक्वेस व्यवस्थित होत नाही. तर ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल नॉर्मल असतो. प्रॉब्लेम कुठं असतो? ट्रायबेक्युलर आउटफ्लो मध्ये. ट्रायबेक्युलर मेशवर्क त्यात जे असतं त्याचं डिजनरेशन होतं. इतकं लक्षात आलं तुमच्या? Yes, sir. ओके. आता अँगल क्लोजर ग्लाउकोमा कधी दिसतो ते मी तुम्हाला, म्हणजे कधी होऊ शकतो, त्याची पॅथोफिजिओलॉजी काय आहे? त्याची पॅथोफिजिओलॉजी वेगळी आहे. यामध्ये डिजनरेशन ट्रायबेक्युलर मेशवरचं नसतं. तर यात काय प्रॉब्लेम असतो हे मी तुम्हाला सांगणार आहे, की हे काही लोकांमध्ये जेनेटिकल कंडिशन ही, पण काही लोकांमध्ये जो आयरिस आणि कॉर्निया मधला अँगल आहे ना तो नॅरो झालेला असतो. त्याला आपण नॅरो आयरिडो कॉर्नियल अँगल म्हणतो. आणि अँटेरियर चेंबर पण शॅलो असतं, म्हणजे अँटेरियर चेंबर डोळ्याचा जो पुढचा भाग आहे चेंबर तो शॅलो असतो. आता अशा इंडिव्हिज्युअल मध्ये नॉर्मली इंट्राओक्युलर प्रेशर ओके असतं, ते वाढलेलं नसतं. परंतु ज्या पेशंट मध्ये नॅरो आयडिलो कॉर्नियल अँगल आहे आणि शॅलो अँटेरियर चेंबर आहे, अशा पेशंट मध्ये जर तुम्ही मिडरॅटिक ड्रग दिले तर हा ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो. म्हणजे ज्या लोकांमध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो आहे, अँटेरियर चेंबर शॅलो आहे, अशा लोकांमध्ये मिड्रॅटिक्स मिड्रॅटिक्स दिल्यामुळं हा अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो. आणि इंट्राऑक्युलर प्रेशर इतकं वाढतं, 40 ते 60 mmHg पेक्षा जास्त जातं आणि त्यामुळं ही एक अॅक्यूट कंडिशन आहे आणि आपल्याला प्रॉम्प्टली पहिले इंट्राऑक्युलर प्रेशर कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. ओके. आणि यामध्ये आईचं कंजेशन होऊन सिव्हिअर हेडेक होऊ शकतो आणि त्यामुळं अंधत्व येऊ शकतं. त्यामुळे याला इमिजिएट इम्पॉर्टंट पॉइंट आहे की इंट्राऑक्युलर प्रेशर सडनली कमी करायचं. तर यामध्ये डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट जी असते ती सर्जरी असते. आयरिडोटोमी नावाची जी सर्जरी आहे, लेसर आयरिडोटोमी, त्याने फरक पडतो. त्याचप्रमाणे आपण याला फार्मेकोलॉजिकल मॅनेजमेंटही देऊ शकतो, ड्रग्सही देऊ शकतो. आता अँगल क्लोजर ग्लाउकोमा कसा प्रेसिपिटेट होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे, की मिड्रॅटिक दिल्यामुळं तो प्रेसिपिटेट होतो. लक्षात आलं? अं, काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. सपोज आता हा कॉर्निया आहे, हे आयरिस आहे, अँटेरियर चेंबर मी शॅलो दाखवलेला आहे, आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो आहे, इथं सिलेरी मसल असतात, सिलेरी मसल लेन्सी कनेक्टेड होतात सस्पेन्सरी लिगामेंट मध्ये. ही डायग्राम आठवते तुम्हाला? Yes, sir. लक्षात आलं? ओके. ओके. आता जेव्हा ह्या पेशंट ज्यामध्ये नॅरो आयरिडो कॉर्नियल अँगल असतो, शॅलो अँटेरियर चेंबर असतो, ह्या पेशंट मध्ये अँगल क्लोजर ग्लाउकोमा कधी प्रेसिपिटेट होतो मी तुम्हाला सांगितलं, कोणते ड्रग दिल्यावर? जे ड्रग Vitreous. मिड्रायसिस करतील.
मिडरेसिस करतील म्हणजे प्युपिल साईज काय करतात, वाढ. वाढवतात, बरोबर. वाढवतात. हम्म. ते कसं वाढवतात ते तुम्हाला सांगतो. मिडरेसिस काय करतात की हे आयरिस आहे ना अवे फ्रॉम लेन्स जातं मिडरेसिस मध्ये. ओके, मेकॅनिझम मध्ये मी जात नाही डिटेल मध्ये कोणते ड्रग मिडरेसिस करतात कसे करतात. पण जे आयरिस मसल आहे, आयरिस मसल सेंटर पासून कुठं जातं, पेरिफेरीला जातं. पेरिफेरीला. म्हणजे हा जो आयरिस मसल आहे, ओके, तो ह्या डिरेक्शन मध्ये जाईल आणि खालचा जो आयरिस मसल आहे तो खालच्या डिरेक्शन मध्ये जाईल. म्हणजे आयरिस अवे फ्रॉम सेंटर जात. सेंटर. मग आयरिसचा थिकनेस काय होईल, आयरिस पाठीमागं गेल, कमी होईल. सेंटर पासून पेरिफेरीला गेल्यामुळं पेरिफेरीला तो काय होईल, थिकनेस वाढेल. थिकनेस वाढेल. आणि पेरिफेरी. थिकनेस वाढल्यामुळं काय होतं, ह्या ऍक्च्युली आता हे अंतर मी खूप दाखवलंय ह्या लेन्स आणि आयरिस मध्ये. तर हे आयरिस मागं गेल्यामुळं थिकनेस वाढल्यामुळं आयरिसचा कॉन्टॅक्ट लेन्स बरोबर येतो. थिकनेस वाढल्यामुळं आयरिसचा कॉन्टॅक्ट मागं जाताना आयरिसचा थिकनेस वाढतो आणि थिकनेस वाढल्यामुळं आयरिस कशाला टच होतो, लेन्सला. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, ह्या सिलेरी मसलच्या इथं सिलेरी बॉडी आहे तिथून ऍक्वेस ह्युमर तयार होतो. तो आई सिक्रीट झाल्यानंतर तो ह्या आयरिस आणि लेन्समुळे जे अटॅचमेंट झालेली आयरिसची लेन्समुळं, तर तो पुढे येईल का, जे सपोज आता मी डायग्राम मध्ये दाखवतोय तुम्हाला. सपोज आता हे आयरिसची थिकनेस झालेली आहे, ओके, आपण आयरिसची थिकनेस झालेली आहे आणि त्याच्यामुळे तो लेन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलाय. इथं सिलेरी मसल आहे, खाली इथं सिलेरी बॉडी असते, ठीक आहे. आता इथून ते ऍक्वेस ह्युमर सिक्रीट होतं, ते लेन्स आणि आयरिसच्या मधून पुढे येत होतं. पण आता हे आयरिस लेन्सला अटॅच झाल्यामुळं ऍक्वेस ह्युमर हे आयरिस आणि लेन्सच्या मधून पुढे येईल का, नाही. नाही. ते पुढे अॅक्युमुलेट होईल आयरिसच्या पाठीमागं आणि आयरिसला पुढं पुश करेल, पुढं पुश करेल. लक्षात आलं. आयरिसला पुढं पुश केल्यामुळं काय होईल, हा जो अँगल झालेला आहे तो काय होईल, अजून वाढेल. नाही. नॅरो. नॅरो. आयरिसला पुढं पुश केल्यामुळं तो आयरिस अजून कॉर्नियाकडे येईल आणि कॉर्निया आणि आयरिस मधला अँगल काय होईल, अजून नॅरो होईल आणि त्याच्यामुळं ड्रेनेज पण एफेक्ट होणार इथं आणि त्याच्यामुळं इंट्राऑक्युलर प्रेशर हे सडनली वाढतं 40 ते 60 mm ऑफ एजची. तर यामध्ये काय सांगतात की डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट जी आहे ती आयरिडोटोमी आहे. कोणाच तरी मायक्रोफोन चालू आहे, ठीक आहे, तो बंद करा. आयरिडोटोमी नावाची एक प्रोसिजर करतात, लेझर आयरिडोटोमी. यामध्ये काय करतात, हे आयरिसला छिद्र पाडतात. आयरिडोटोमी म्हणजे काय, आयरिसला काय करतात, होल्स करतात लेझरच्या माध्यमाने आणि त्याच्यामुळं काय होतं की जे ऍक्वेस ह्युमर मागे अॅक्युमुलेट झालेला असतो तो ह्या छिद्रांमधून पुढे येतो आणि त्यामुळं आयरिस जे पुढे ढकललेलं असतं ते आयरिस जे पुढे ढकललेलं असतं ते पुढे जाणार नाही, परत नॉर्मल पोझिशनला येतं. तर ही एक सर्जरी त्यात केली जाते. नाही तर मग आपण यामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर लवकरात लवकर कमी करून मिओटिक्स द्यावा लागतात ह्या पेशंटमध्ये. मिओटिक्स दिल्याने हा आयरिस आहे तो परत सेंटरली जातो आणि हा प्युपिलरी ब्लॉक निघतो तिथं, प्युपिलरी ब्लॉक निघतो. तुमचा मायक्रोफोन आहे ना म्यूटच ठेवा. ठीक आहे. तर डेफिनेटिव्ह सर्जरी अँगल क्लोजर, डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये सर्जरी आहे आणि ती लेझर आयरिडोटोमी आहे. आणि जर आपण ट्रीटमेंट फार्मेकोलॉजी देणार असो, फार्मेकोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला
तर यामध्ये इंट्राओक्युलर प्रेशर जे 40 ते 60 mm ऑफ एच झालेलं असतं ते लवकर कमी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण मग ऑस्मोटिक डायुरेटिक मॅनिटॉल देतो, एसिटाझोलामाइड कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर देतो आणि इंट्राओक्युलर प्रेशर सडनली कमी करतो आणि त्यानंतर मिओटिक यूज करतो. तर ते नंतर येणारच आहे. तर अँगल क्लोजर ग्लाउकोमा जो आहे तो कशाने प्रेसिपिटेट होतो हे लक्षात आलं तुम्हाला? कोणत्या ह्या पेशंट मध्ये ज्याच्यात नॅरो आयरिडो कॉर्नियल अँगल आहे आणि शॅलो अँटेरियर चेंबर आहे, ह्या पेशंट मध्ये कोणता ड्रग दिल्यामुळे तो प्रेसिपिटेट होतो? Pediatric. मिड्रॅटिक ड्रग. आणि मिड्रॅटिक ड्रग दिल्यामुळं काय तयार होतो? प्युपिलरी ब्लॉक. प्युपिलरी ब्लॉक म्हणजे काय? आयरिसचा कॉन्टॅक्ट कशाबरोबर येतो? लेन्स बरोबर. त्याला आपण प्युपिलरी ब्लॉक म्हणतो. बरोबर आहे? हा वर्ड लक्षात राहील, प्युपिलरी ब्लॉक. आयरिस मिड्रॅसिस Yes, झाल्यामुळं sir. पाठीमागं जातो आणि लेन्सच्या थिकनेस वाढती आणि आयरिस कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो? लेन्सच्या. आणि त्यामुळं तिथे एक ब्लॉक तयार होतो. त्या ब्लॉकला काय म्हणतो आपण? प्युपिलरी ब्लॉक. आणि त्याच्यामुळे ऍक्टिव्ह स्विमर पाठीमागच अॅक्युम्युलेट होतं आय मध्ये आणि आयरिसला पुढे ढकलतं. आयरिडो कॉर्नियल अँगल अजून नॅरो होतो आणि मग अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो. लक्षात आला अँगल क्लोजर ग्लाउकोमा कसा प्रेसिपिटेट होतो? समजलंय तुम्हाला? बेसिक गोष्टी लक्षात आल्या? Yes, sir. ओके. आता कोणते ड्रग ग्लाउकोमा मध्ये यूज होतात? तर एएनएस सिस्टीम मध्ये तुम्हाला एक ड्रग लक्षात ठेवायचा आहे की एक ग्रुप लक्षात ठेवायचा, तो कधीच ग्लाउकोमात यूज करत नाही. आणि त्या ग्रुपचं किंवा त्या ड्रगचं नाव मी पहिले सांगतो. ॲट्रोपिन. कोणत्या ग्रुपचा आहे? ॲट्रोपिन. ॲट्रोपिन नावाचा ड्रग झालाय तुमचा? Yes, sir. Anticholinergic. व्हेरी गुड. अँटीकोलिनर्जिक. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग कॉन्ट्रा इंडिकेटेड इन ग्लाउकोमा. Glaucoma. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक. आता ग्लाउकोमात कोणते, एमसीक्यू मध्ये खूप वेळा विचारलं जातं, ग्लाउकोमात कोणते ड्रग यूज होतात? तर आपण जे एएनएस सिस्टीम मध्ये बघितलेले आहेत, कोलिनर्जिक सिस्टीम मध्ये कोणते ड्रग ऍक्ट होतात ते आपण यूज करू शकतो आणि ॲड्रेनर्जिक सिस्टीमवर जे ऍक्ट होणारे ड्रग आहेत ते पण यूज करू शकतो. कोलिनर्जिक सिस्टीमशी रिलेटेड मी किंवा पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमशी रिलेटेड मी सांगितलं की अँटी कोलिनर्जिक ड्रग लाईक ॲट्रोपिन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. तर कोणते ड्रग कोलिनर्जिक सिस्टीम मधले यूज होतात? तर कोलिनर्जिक सिस्टीम मधले कोलिनर्जिक अगोनिस्ट पायलोकार्पिन आणि अँटीकोलिनिस्टरेज ड्रग फायझोस्टिग्मिन, तो रिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज आहे, आणि इकोथायोफेट हा इरिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज आहे. तर पायलोकार्पिन, फायझोस्टिग्मिन हे कोलिनर्जिक सिस्टीमशी रिलेटेड ड्रग आपण ग्लाउकोमा मध्ये यूज करू शकतो. दुसरं जे ॲड्रेनर्जिक सिस्टीमशी रिलेटेड ड्रग आहेत, तर बीटा ब्लॉकर्स आपण ॲड्रेनर्जिक सिस्टीमचे जे ड्रग बघितले त्यात ते युजफुल आहे ग्लाउकोमामध्ये. आणि टॉपिकल बीटा ब्लॉकर मध्ये टिमोलॉल आहे, बिटॅक्झोलॉल आहे, लिव्होबिनोलॉल आहे, कार्टिओलॉल आहे. तर हे बीटा ब्लॉकर्स मध्ये सगळे ड्रग मी काही इथं मेन्शन नाही केलेले. जे टॉपिकली यूज होतात त्यांची नावं आहेत टिमोलॉल, बिटॅक्झोलॉल, लिव्होबिनोलॉल आणि कार्टिओलॉल. आणि अल्फा अगोनिस्ट पण ग्लाउकोमा मध्ये यूज होतात. म्हणजे बीटा ब्लॉकर आणि अल्फा अगोनिस्ट म्हणजे एएनएस सिस्टीमशी रिलेटेड लक्षात ठेवणारे दोन ग्रुप आहे. कोणते यूज करतात? बीटा ब्लॉकर्स आणि अल्फा अगोनिस्ट. तर बीटा रिसेप्टरवर ब्लॉक करणारे ड्रग आणि अल्फावर अगोनिस्टिक म्हणून यूज होणारे ड्रग आपण ग्लाउकोमात देतो. आणि अल्फा अगोनिस्ट मध्ये डिपिव्हेप्रिन आहे, ॲप्राक्लोनिडिन आहे, ब्रिमोनिडिन आहे. तर डिपिव्हेप्रिन
हा ॲड्रेनालिनचा प्रोड्रग आहे. ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन हे क्लोनिडिन कंजेनर आहे. तर अल्फा अगोनिस्ट आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. तर ॲड्रेनर्जिक सिस्टीमशी रिलेटेड बीटा ब्लॉकर्स आपण यूज करतो आणि अल्फा अगोनिस्टिक ड्रग आपण यूज करतो. हे झालं ANS मध्ये ॲड्रेनर्जिक सिस्टीमशी रिलेटेड ड्रग. अँटीकोलिनर्जिक आपण म्हणलंय की यूजच करत नाही. ॲट्रोपिन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे ग्लाउकोमामध्ये. तर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम किंवा कोलिनर्जिक सिस्टीम मध्ये पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग यूज करतात. त्यात कोलिनर्जिक अगोनिस्ट आणि अँटीकोलिनिस्टेरॉइड ड्रग यूज करतात. कोलिनर्जिक अगोनिस्ट मध्ये पायलोकार्पिन टॉपिकली अवेलेबल आहे, त्यामुळे पायलोकार्पिन आपण यूज करतो. आणि अँटीकोलिनिस्टेरॉइड मध्ये आपण फायझोस्टिग्मिन किंवा इकोथायोफेट हे यूज करतो. हे 2 ग्रुप लक्षात आले. तुमचे ANS झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे ड्रग थोडे परिचयाचे असतील. समजलं हे ड्रग? येस सर. ओके. आता जे ड्रग ऑफ चॉईस म्हणून आपण प्रेफर करतो ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये, जर MCQ आला की ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये कोणते ड्रग आता आपण ड्रग ऑफ चॉईस म्हणून प्रेफर करतो. कोलिनर्जिक सिस्टीम वरचे पायलोकार्पिन, फायझोस्टिग्मिन 1960 मध्ये खूप यूज केले गेले, 60-70च्या दशकात. नंतर बीटा ब्लॉकर खूप वापरले गेले. पण आता ओपन अँगल ग्लाउकोमासाठी जर MCQ आला ड्रग ऑफ चॉईस काय, तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स वी यूज इन ओपन अँगल ग्लाउकोमा ॲज ए ड्रग ऑफ चॉईस, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि त्यामध्ये कोणते ड्रग आहे? लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट. ऐकले हे ड्रग? नाही ऐकले. लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट. ओके, नाही. ठीक आहे. आणि मी तुम्हाला अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये इंट्राओक्युलर सडनली कमी करायचं असेल, इंट्राओक्युलर प्रेशर, त्यासाठी 2 ड्रग फार महत्वाचे सांगितले होते. एक आहे ऑस्मोटिक डायुरेटिक, त्याचं एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना माहित आहे, मॅनिटॉल. तर मॅनिटॉल सेरेब्रल इडेमा मध्ये आपण यूज करतो आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्येही मॅनिटॉल यूज करतो. तो ऑस्मोटिक डायुरेटिक मध्ये मॅनिटॉल आहे, ग्लिसरॉल आहे, ते यूज करतात. आणि कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर, ॲसिटाझोलामाइड, ब्रिनझोलामाइड, डॉर्झोलामाइड हे कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटरही आपण ग्लाउकोमात यूज करतो. ऐकलंय ॲसिटाझोलामाइड नावाचा ड्रग तुम्ही? येस सर. ओके. तर हे जे ॲसिटाझोलामाइड आहे, हा आपण ओरली देऊ शकतो किंवा पॅरेंटल रूटने देतो. ब्रिनझोलामाइड आणि डॉर्झोलामाइड हे आपण टॉपिकली देतो मध्ये. ऍक्च्युली हे कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर आणि ऑस्मोटिक डायुरेटिक किंवा ऑस्मोटिक एजंट जे आहे, ते डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला परत क्लास डायुरेटिक टॉपिक मध्ये येणार आहे. आणि मॅनिटॉल हा डायुरेटिक आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. काही कंडिशन्स मध्ये मॅनिटॉल आपण प्रेफर करतो, जसं सेरेब्रल इडिमा असेल तर त्यामध्ये डायुरेटिक ऑफ चॉईस मॅनिटॉल आहे. आणि ICU सेटिंग मध्ये तुम्हाला ते मॅनिटॉल विषयी सर्वांना माहित आहे. तर मॅनिटॉल आणि ग्लिसरॉल हे ऑस्मोटिक एजंट्स आहेत, जे आपण अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये इंट्राओक्युलर प्रेशर सडनली कमी करण्यासाठी पहिले आपण देतोच. ओके. तर हे सर्व ड्रग आपण ग्लाउकोमात यूज करतो. जर ओपन अँगल ग्लाउकोमाचा क्वेश्चन आला तर त्यामध्ये फर्स्ट चॉईस ड्रग जर विचारलं तर त्याचा आन्सर काय येईल? प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स. प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स. व्हेरी गुड. लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट. तर आता हे क्लासिफिकेशन तुम्हाला माहित झाल्यानंतर प्रत्येक ग्रुपचा ड्रग कसा उपयुक्त आहे तेवढं तुम्हाला करायचंय. त्याचे काही साईड इफेक्ट आहे का, ड्रॉबॅक आहे, ते बघायचं आहे. मग पहिले 1960 मध्ये कोलिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग खूप जास्त यूज केले गेले. त्यानंतर बीटा ब्लॉकरचा जमाना आला, बीटा ब्लॉकर खूप यूज केले गेले. आणि आता आपण प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स यूज करतो, कारण त्याचं काहीतरी ऍडव्हान्टेज असणार आहे. बरोबर आहे असं.
तर ओपन अँगल ग्लाउकोमाचे जर केस असेल तर मग प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स आपण यूज करतो, त्यांनी फरक नाही पडला तर मग आपण बीटा ब्लॉकर यूज करू शकतो ॲडिशनल ॲज अ ॲडिटिव्ह म्हणून. आणि त्यांनी जर फरक नाही पडला तर मग बाकीचे ड्रग कोलिनर्जिक सिस्टीमवरचे किंवा अल्फा अगोनिस्ट आपण यूज करू शकतो. ठीक आहे, नाहीतर मग कार्बोनिक अनहायड्रेटचे इन्हिबिटर. हे झालं ओपन अँगल ग्लाउकोमाशी रिलेटेड. अँगल क्लोजर ग्लाउकोमा जो असतो त्यामध्ये आपण प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स पहिले देत नाही. त्यामधली ट्रीटमेंट लाईन वेगळी आहे. त्यामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर जे खूप वाढलेलं असतं 40 ते 60 mm ऑफ Hg, ते आपण पहिले कमी करण्यासाठी ऑस्मोटिक डायुरेटिक आणि कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर देतो. त्याने ते कमी झालं. त्यानंतर मग आपण मिओटिक टाकतो, कारण मिड्रॅटिकने तो प्रेसिपिटेट होता असं म्हटलोय. मग त्याला रिव्हर्स करण्यासाठी पिप्युलरी ब्लॉक करण्यासाठी आपण मिओटिक यूज करतो आणि मिओटिक पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पायलोकार्पिन फायझोस्टिग्मिन देतो. आणि मग त्यानंतर नाही कव्हर झालं म्हणजे त्यानंतर मग आपण ऍड ऑन म्हणून बीटा ब्लॉकर किंवा प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स देऊ शकतो. तर ओपन अँगल मध्ये ट्रीटमेंट प्लॅन वेगळा आहे, अँगल क्लोजर मध्ये वेगळा आहे. ते आपण नंतर शेवटी ऍट द एंड ऑफ द टॉपिक पाहणार आहे. आता आपण इंडिव्हिज्युअल ड्रग कडे जाणार आहोत. लक्षात आलं तुम्हाला क्लासिफिकेशन? हो सर. ठीक आहे, तर 2 मिनिटं आपण परत स्टार्ट करूया. कमिंग टू द इंडिव्हिज्युअल ड्रग्स, जस्ट 1 मिनिट, हे मी क्लिअर करतो. ओके, आता जे मिओटिक्स आहेत म्हणजेच त्यामध्ये कोलिनर्जिक अगोनिस्ट येतील, अँटीकोलिनिस्टरेज ड्रग येतात. तर 1970 पर्यंत आपण हे ड्रग ग्लाउकोमात प्रेफर करत होतो. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला माहित काय पाहिजे की हे कशा मेकॅनिझमनी उपयुक्त ठरतात. मग आता काय यूज करत नाही, त्यांचे काही ड्रॉबॅक आहेत का ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आणि ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये ते कसं उपयुक्त आहे आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये ते कसे उपयुक्त आहेत ते आपण पाहणार आहोत. तर कोणते मिओटिक्स आपण यूज करतो, नावं मी तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये सांगितलीत. कोणते आहेत ते 2 ड्रग, ऍटलीस्ट 2 ड्रग तुम्ही सांगू शकतात कोलिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग जे आपण ग्लाउकोमात यूज करू शकतो. पायलोकार्पिन आणि फायझोस्टिग्मिन. तर पायलोकार्पिन कोलिनर्जिक अगोनिस्ट आहे, डायरेक्टली जाऊन कोलिनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो मस्कुऱ्याने. आणि अँटीकोलिनेस्ट्रेज जो ड्रग आहे फायझोस्टिग्मिनचा कोलिनेस्ट्रेज एन्झाईमला इनहिबिट करतो, ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम इनहिबिट होतं, ऍसिटिल कोलिनची लेवल वाढते आणि तो मस्कुरेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. हे बेसिक मेकॅनिझम तुम्हाला आता माहित आहे. परंतु ह्या मेकॅनिझममुळं ग्लाउकोमामध्ये कसा फरक पडतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे ड्रग कसे उपयुक्त ठरतात, मेकॅनिझम मी पुढच्या स्लाइडमध्ये डिस्कस करेल. त्याआधी ह्या ड्रगचे काय ड्रॉबॅक्स आहेत, आता ते प्रेफर्ड का करत नाही, आता आपण प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स प्रेफर करतो, तर त्याचे काय ड्रॉबॅक्स आहे हे मी तुम्हाला पहिले डिस्कस करतो की ह्या कोलिनर्जिक सिस्टीम शी रिलेटेड जे ड्रग आपण ग्लाउकोमात यूज करतो त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. आता हे ड्रग मिओसिस करतात, हे तर लक्षात आलं तुम्हाला. पायलोकार्पिन फायझोस्टिग्मिन काय करतात, प्युपिल साईज कमी करतात. सांगता येईल तुम्हाला कसं कमी होती प्युपिल साईज ह्या ड्रग मुळे? तुम्हाला तर असं आठवायचंय की चला कोलिनर्जिक सिस्टीमवरचे ड्रग जे आहेत ते कसे ऍक्ट होतात. समजा आता फायलोकार्पिन आपण म्हणलं तर तो मस्कुरेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. मग डोळ्यात मस्कुरेनिक रिसेप्टर कुठं आहेत आणि त्याच्यामुळं मिओसिस कशामुळं होईल आणि मिओसिस झाल्यामुळं डिमिनेशन ऑफ व्हिजन इन डीम लाईट होणार आहे. तर Ciliary muscle contract. ओके, मिओसिस
काय काय कोणते मसल म्हटले तुम्ही? सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्ट. सिलियरी. ओके. अजून काही सांगता येईल? अजून सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्शन हे ह्या ड्रगने होतं, पण सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं सिलियरी मसल टुवर्ड्स लेन्स येतात, लेन्स जास्त म्हणजे सस्पेन्सरी लिगामेंट लूज होतात, लेन्स जास्त कॉन्व्हेक्स होते आणि त्यामुळं विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट. हे होतं त्याने सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं. मिओसिस कशामुळं होतं? तर मिओसिस पॉइंट ऑफ व्ह्यू, आयरिसच्या मसलपैकी कोणत्या मसलवर M3 रिसेप्टर असतं आणि ते रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळे तो मसल कॉन्ट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे मिओसिस होतं. तर अजून एक कोणता मसल आहे, तो पण C वरूनच स्टार्ट होतो, आय रिलेटेड, आयरिस रिलेटेड? आठवलं? Yes. येस सर, सर्क्युलर मसल. सर्क्युलर मसल ऑफ आयरिस. त्यावरचे M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर काय होणार आहे? सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट होणार टुवर्ड्स लेन्स. ओके. तर मिओसिस किंवा मिड्रेसिस हे आयरिस रिलेटेड मसल मुळेच होणार आहे, एक तर सर्क्युलर किंवा रेडियल. लक्षात आलं? सिलियरी मसल हे अकोमोडेशनशी रिलेटेड आहे. सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाले तर स्पाझम ऑफ अकोमोडेशन होईल, सिलियरी मसल रिलॅक्स झाले तर पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन होईल. ओके. तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ओके. आता हे ड्रग मिओसिस करतात, त्यामुळं काय होतं, प्युपिल साईज कमी होते आणि त्याचा ड्रॉबॅक काय आहे की डिम लाईटमध्ये किंवा ज्या पेशंटला कॅटॅरॅक्ट असतं अशा पेशंटमध्ये म्हणजे डिम लाईट असेल तर मिओसिस असेल पेशंटला किंवा तर दिसायला प्रॉब्लेम होतं. लक्षात आलं? म्हणजे प्युपिल साईज कमी झाली तर जे रेज जाणार आहे रेटायनाकडं ते कमी, म्हणजे साईज प्युपिल जर डायलेटेड असेल, प्युपिल जर मोठा असेल तर मग तिथून जास्त चांगल्या प्रकारे रेज जातील. तर मिओसिस झाल्यामुळं काय होतं, डिमिनेशन ऑफ विजन होतं. कसं, कधी? लाईट जर डिम असेल किंवा पेशंटला काय असेल, कॅटॅरॅक्ट असेल. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? ओके. बरं, आता हे जे मसल आहेत, सर्क्युलर मसल, सिरियली मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं की ऑक्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं हेडेक आणि बो पेन होतं. हेडेक म्हणजे डोकं दुखतं, बो पेन म्हणजे डोळ्याच्या वरती थोडं दुखतं, त्याला हेडेक आणि बो पेन म्हणतात. तर ते का होतं? आय रिलेटेड मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं. आणि हे ड्रग सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट करतात, सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट करतात, त्याच्यामुळं मिओटिक दिल्यामुळं काही पेशंटला हेडेक किंवा बो पेन होतं. आता मी तुम्ही मला सांगितलं सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्ट ते ड्रग करताय. सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं? सिलियरी मसल टुवर्ड्स लेन्स येतात, बरोबर? सिलियरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होणार आहे? आठवते तुम्हाला? समजा आता हे सिलियरी मसल आहे, हे सस्पेन्सरी लिगामेंट आहेत, सस्पेन्सरी लिगामेंट, ठीक आहे. तर यामध्ये सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाले हे ड्रग्ज दिल्यामुळं, टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट होतात, त्यामुळे सस्पेन्सरी लिगामेंट लूज होतो आणि लेन्स काय होते, मोर कॉन्व्हेक्स होते. आणि लेन्स जेव्हा जास्त कॉन्व्हेक्स होते तेव्हा विजन कोणत्या ऑब्जेक्टसाठी फिक्स होते? नियर ऑब्जेक्टसाठी. त्याला आपण काय म्हणतो? स्पाझम ऑफ अकोमोडेशन. तर आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग स्पाझम ऑफ अकोमोडेशन करतात, विजन नियर ऑब्जेक्ट साठी फिक्स होते. म्हणजे अशा पेशंटला लांबचं व्यवस्थित दिसेल का? नाही. नाही. मग त्याला आपण काय म्हणतो? मायोपिया.
आणि ह्या ड्रगमुळे इंड्यूस होतं म्हणून त्याला इंड्यूस मायोपिया म्हणतात. म्हणजे हे ड्रग काय करतात, मायोपिया डेव्हलप करतात. लक्षात आलं? म्हणजे मिओटिक्स आपण ग्लाउकोमामध्ये दिल्यामुळं पेशंटमध्ये इम्प्रुव्हमेंट, इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होणार आहे. परंतु हे ड्रग काही साईड इफेक्ट पण, ड्रॉबॅक्स पण आहे या ड्रगचे, ते आपण पाहतोय. आता हे ड्रग शॉर्ट ऍक्टिंग आहेत, त्याच्यामुळं आपण डोळ्यात टाकलं तर काही तासांनी त्याचं लेवल कमी झाली तर त्याचा रिस्पॉन्स कमी होऊ शकतो. बरोबर आहे? तर त्याच्यामुळं इंट्राऑक्युलर प्रेशर जे आहे ते ड्रग दिल्यावर लगेच काही वेळासाठी कमी होईल, ड्रगचा इफेक्ट संपला तर परत वाढेल. तर हे फ्लक्च्युएशन होतं इंट्राऑक्युलर प्रेशरमध्ये हे ड्रग दिल्याने. म्हणजे ड्रग दिल्याने इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होतं, पण शॉर्ट ऍक्टिंग असल्यामुळं परत इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं. परत ड्रग दिल्यावर कमी होईल, परत काही वेळाने वाढू शकतं. म्हणजे इंट्राऑक्युलर प्रेशर हे लॉंग पिरियड साठी कमी होत नाही. त्याच्यात फ्लक्च्युएशन असतात रिस्पॉन्समध्ये. आणि ते होऊ नये म्हणून मग आपण काय करतो की हे ड्रग देताना 6 ते 8 तासांनी पेशंटला घ्यायला सांगतो. कारण शॉर्ट ऍक्टिंग असल्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर कमी झालंय, पण ड्रगचा रिस्पॉन्स संपायला लागला की लगेच परत ड्रग डोळ्यात टाकलं पाहिजे, जेणेकरून त्याचा रिस्पॉन्स लगेच येईल. लक्षात आलं? तर हे 2 पॉइंट जे आहे ते नेक्स्ट आहे, फ्लक्च्युएशन इन इंट्राऑक्युलर प्रेशर आणि 6 to 8 hour ऍडमिनिस्ट्रेशन रिक्वायर्ड. आता हे फार महत्वाचे पॉइंट्स मी डिस्कस करत आहे. हे जे ड्रॉबॅक्स मी तुम्हाला सांगितलेले आहे, हे ड्रॉबॅक्स बीटा ब्लॉकर नंतर जे आलेले आहेत ते बीटा ब्लॉकर बरोबर दिसत नव्हते, म्हणून बीटा ब्लॉकर यांच्यापेक्षा जास्त पॉप्युलर झाले. म्हणजे 1970 ला आपण पायलोकार्पिन, फायझोस्टिग्मिन ग्लाउकोमात यूज करत होतो, आता ते थर्ड चॉईस ड्रग झालेले आहेत. का बरं? त्यांच्या ह्या ड्रॉबॅकमुळं. आता हे ड्रॉबॅक पाठ करून होणार नाही, तुम्हाला त्या ऍक्शनशी रिलेटेड आहे की हे ड्रग सर्क्युलर मसल आणि सिलिअरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतात. सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन केलं मिओसिस होतं, त्यामुळं डिमिनेशन ऑफ विजन इन डीम लाईट अँड इन पेशंट हॅव्हिंग कॅटॅरॅक्ट होतं. हे ड्रग सर्क्युलर मसल आणि सिलिअरी मसल कॉन्ट्रॅक्ट करतात, त्यामुळे हेडेक आणि बो पेन होतं. हे ड्रग सिलिअरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट करतात, त्यामुळे सस्पेन्सरी लिगामेंट लूज होतं, लेन्स मोर कॉन्व्हेक्स होते, विजन नियर ऑब्जेक्टला फिक्स होते, दूरचं व्यवस्थित दिसत नाही, म्हणून हे ड्रग मायोपिया इंड्यूस करतात. हे ड्रग शॉर्ट ऍक्टिंग असल्यामुळं यांच्यामध्ये फ्लक्च्युएशन इन द रिस्पॉन्स दिसतं, फ्लक्च्युएशन इन द इंट्राऑक्युलर प्रेशर दिसतं, आणि शॉर्ट ऍक्टिंग असल्यामुळे 6 to 8 hour ऍडमिनिस्ट्रेशन लागतं. तर हे ड्रॉबॅक मिओटिकचे तुम्हाला लक्षात राहतील का पायलोकार्पिन, फायझोस्टिग्मिनचे? लक्षात ठेवायला काय लागतं तुम्हाला, बेस काय लागणार आहे तुम्हाला, ते ऍक्शन्स माहित पाहिजे डोळ्यात. ह्या ड्रगचे ऍक्शन काय, सर्क्युलर आणि सिलिअरी मसल रिलेटेड. लक्षात आलं? सर आले, पण ते 6 to 8 hour ऍडमिनिस्ट्रेशन इज नीडेड म्हणजे काय? म्हणजे दर 6 तासाने तुम्ही टाकलं तर मग रिस्पॉन्स, आता ते ड्रग दिल्यानंतर शॉर्ट ऍक्टिंग असेल तर त्याची ऍक्शन 4-5 तासानंतर संपणार आहे. लॉंग ऍक्टिंग असेल तर आपण 6 to 8 hour म्हणजे काय की तुम्हाला इंट्राऑक्युलर प्रेशर जर कमी करायचा असेल, 24 तास तुम्हाला इंट्राऑक्युलर प्रेशर कमी ठेवायचं असेल, ड्रगची ऍक्शन जर 6 तास असेल तर तुम्हाला 6 तास झाले तर ड्रग टाकावंच लागणार ना. 6-6 तासांनी? 6-6 तासांनी ड्रग टाकायचं. आता बीटा अच्छा. ब्लॉकर लॉंग ऍक्टिंग आहे, त्याच्यामुळे ते बीडी जर दिले तरी चालू शकतात किंवा ओडी दिले तरी चालू शकतात. बीटा ब्लॉकरचा ऍडव्हान्टेज असं होतं की ते त्यांचं रिस्पॉन्स जास्त वेळ राहायचा, त्यामुळे बीटा ब्लॉकर आपण काय यूज करायचो, बीडी. लक्षात आलं? आणि बीटा ब्लॉकर बरोबर, बीटा ब्लॉकर प्युपिल साईज कमी करत नाही, बरोबर आहे, मिओसिस करत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. मग बीटा ब्लॉकर डिमिनेशन ऑफ विजन इन डीम लाईट किंवा पेशंट ज्यांना कॅटॅरॅक्ट आहे त्यांच्यात पण विजन डिमिनिश नव्हते करत. बीटा ब्लॉकर सर्क्युलर सिलिअरी मसल कॉन्ट्रॅक्ट करत नाही, त्यामुळे बीटा ब्लॉकरने हेडेक, बो पेन होत नाही. बीटा ब्लॉकर अकोमोडेशन रिलेटेड काहीच करत नाही. स्पाझम ऑफ अकोमोडेशन झाल्यामुळे मायोपिया इंड्यूस होत होता. बीटा ब्लॉकर मायोपिया इंड्यूस नाही करत. बीटा ब्लॉकर लॉंग ऍक्टिंग असल्यामुळे फ्लक्च्युएशन इन इंट्राऑक्युलर प्रेशर बीटा ब्लॉकर बरोबर दिसत नव्हतं. आणि बीटा ब्लॉकर
लॉंगर ऍक्टिंग असल्यामुळे आपण बीडी जरी दिले बीटा ब्लॉकर तरी चालू शकतात. म्हणजे जर तुम्हाला मिओटिक्स नंतर जे बीटा ब्लॉकर यूज केले गेले, तुम्हाला जर विचारलं व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ बीटा ब्लॉकर्स ओव्हर मिओटिक ड्रग किंवा ओव्हर कोलिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे, त्याला आपण मिओटिक्स पण म्हणतो. ओके, तर काय काय ऍडव्हान्टेज असतील बीटा ब्लॉकरचे? हे जे मिओटिकचे ड्रॉबॅक्स आहेत ते ह्या जे मिओटिकचे ड्रॉबॅक्स आहेत ते बीटा ब्लॉकर बरोबर दिसणार नाही. 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 त्याच्यामुळं 1970 मध्ये हे ड्रग यूज केले, नंतर बीटा ब्लॉकर मार्केटमध्ये आले आणि मग हे ड्रग मिओटिक, पायलोकार्पिन, फायझोस्टिग्मिन कशाने रिप्लेस झाले? बीटा ब्लॉकरने. लक्षात आलं? तर हे मिओटिकचे ड्रॉबॅक्स तुम्हाला जर ऍक्शन लक्षात राहिल्या सर्क्युलर मसल, सिलेरी मसलवर तरच आहे, नाही तर मग तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. लक्षात आलं? पण तुम्हाला जर ऍक्शन लक्षात आल्या तर मग तुम्ही ते पाठ करणं तुम्हाला सोपं जाणार आहे. नाही तर मग तुम्हाला नाही आठवणार शेवटच्या दिवशी. आता तुम्हाला जर लॉजिक नाही लक्षात आलं की मिओटिक सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट करतात, मिओसिस होतं, त्यामुळं विजन अफेक्ट होते, डिमिनिशन ऑफ विजन होणार डिम लाईट आणि कॅटरेक्ट पेशंट मध्ये. हे ड्रग सर्क्युलर सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट करतात म्हणून हे ड्रग हेडेक किंवा बोपेन करू शकता. हे ड्रग स्पाझम ऑफ अकोमोडेशन करतात, विजन नियर ऑब्जेक्टला फिक्स होते, त्यामुळे दूरचं व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे हे ड्रग मायोपिया इंड्यूस करतील. लक्षात आलं? हे ड्रगची ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट असल्यामुळे इंट्राओक्युलर प्रेशर फ्लक्च्युएट होऊ शकतो, कॉन्स्टंट कंट्रोल राहणार नाही आणि शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन मुळे आपल्याला 6 ते 8 तास द्यावा लागतात. लक्षात राहतील ड्रॉबॅक मिओटिकचे? येस सर. ओके. थोडं तुम्हाला समजायला डिफिकल्ट जाऊ शकतं कारण आता पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग जाऊन होऊन 20-25 दिवस झालेले आहेत आणि आधीचं क्लिक लगेच नाही होत. ते सर्वांचंच होणार आहे कारण इतकं काय म्हणते की अंडरस्टँडिंग हा पार्ट वेगळा आहे आणि रिटेन राहणं वेगळं आहे. व्होलाटाईल असल्यामुळं परत परत त्याला ते पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ओके. या व्यतिरिक्त हे ड्रग सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट प्रोड्यूस करतात. त्यात तुम्हाला नॉशिया पेशंटला दिसू शकतं, डायरिया, स्वेटिंग आणि ब्रॉन्कोस्पाझम. आता त्यांचे जर फार्मेकोलॉजिकल ऍक्शन बघितलं तर हे ड्रग स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करतात, त्यामुळे ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होणार, ब्रॉन्कोस्पाझम होतं. हे ड्रग ग्लँड्स मधलं सिक्रेशन वाढवता म्हणून स्वेटिंग दिसतं. हे ड्रग जीआयटी मोटिलिटी वाढवता, स्पिंक्टर रिलॅक्स करता म्हणून डायरिया होऊ शकतं. पण जर आपण टॉपिकली यूज केलं तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्टचे चान्सेस कमी असतात. पायलोकार्पिन आणि फायझोस्टिग्मिन आपण टॉपिकली यूज करू शकतो. तसे प्रिपरेशन अवेलेबल आहे. आता मिओटिक्स ग्लाउकोमा मध्ये कसं उपयुक्त आहेत? बरोबर आहे. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय? ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये ते कसे उपयुक्त आहे? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये मिओटिक्स ऍक्वियस ह्युमरचं ड्रेनेज वाढवतात. कसं वाढवतात? तर ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये मिओटिकची ऍक्शन ही सिलेरी मसलशी रिलेटेड आहे. मिओटिक सिलेरी मसलचं काय करतात? कॉन्ट्रॅक्शन करतात. कुठं करतात? टुवर्ड्स लेन्स करतात आणि त्याच्यामुळं जे ड्रेनेज पाथवे आहेत त्याच्यावर जो सिलेरी मसल ओव्हरलॅप झालेला असतो तो लेन्सकडे वळल्या गेल्यामुळं ड्रेनेज इम्प्रूव्ह होतं आणि ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये या मेकॅनिझम मुळे मिओटिक्स उपयुक्त राहतात ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ सिलेरी मसल. लक्षात राहील तुम्हाला? These drugs responsible for contraction of ciliary muscle. Ciliary muscle contracts towards lens. There is improvement in the trabecular outflow and intraocular pressure decrease by increasing drainage of aqueous humor. तर एका लाईन मध्ये ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये हे ड्रग aqueous humorचं ड्रेनेज वाढवत आहे. काय करून? कोणता मसल कॉन्ट्रॅक्ट करून?
Ciliary muscles. सिलेरी मसल. हे झालं ओपन अँगल ग्लाउकोमा मधलं. अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये हे ड्रग उपयुक्त आहे, पण मेकॅनिझम वेगळी आहे. तर अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये आपण प्रॉब्लेम काय पाहिला होता, आठवतंय तुम्हाला? कशामुळे होत होता तो? काय? नॅरो आयरिडो कॉर्नियल अँगलचे जे पेशंट असतात त्यात काय यूज केल्यानंतर होतो हा अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट? कशामुळे होतो? मिडरेसिस दिल्यामुळे होतो. मिडरेसिस दिल्यामुळं काय होतं? लेन्स कुठं जाते? सॉरी, आयरिस मसल कुठं जातात? पुढे. मिडरेसिसमुळं आयरिस मसल अवे फ्रॉम सेंटर जातात. बरोबर आहे. समजा आता हा आयरिस मसल आहे, तर प्युपिल साईज वाढते, म्हणजेच मिडरेसिस होतं. तर हे आयरिस अवे फ्रॉम सेंटर गेल्यामुळं आयरिसची थिकनेस काय होते? वाढते. आणि आयरिस कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो? लेन्सच्या. त्याच्यामुळं मग ॲक्वियस ह्युमर जे तयार होऊन रिलीज झालेलं असतं ते आयरिसच्या पाठीमागच राहतं, आयरिसला पुढं पुश करतं आणि आयरिडो कॉर्नियल अँगल अजून नॅरो होतो, ड्रेनेज इफेक्ट होतं. मग या अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होण्याचं कारण काय आहे की मिडरेसिस दिल्यामुळं, मिडरेटिक ड्रग यूज केल्यामुळं आयरिस मसल अवे फ्रॉम सेंटर गेल्यामुळं आयरिसची थिकनेस वाढली, आयरिस लेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला आणि ब्लॉक तयार झाला. आणि ह्या ब्लॉकला काय म्हणतो आपण? प्युपिलरी Pupillary block. ब्लॉक. मग आता हा रिमूव्ह करायचा असेल तर हे जे आयरिस अवे फ्रॉम सेंटर झालेलं असतं ते परत कुठे गेले पाहिजे? आयरिस टुवर्ड सेंटर गेला पाहिजे. Center. मग टुवर्ड सेंटर जाण्यासाठी म्हणजे थोडक्यात यासाठी काय द्यावं लागेल? आयरिस मसल टुवर्ड सेंटर कधी जातील? प्युपिल साईज कधी कमी होईल? मिओटिक्स दिले. मिओटिक्स दिल्यावर. मग मिओटिक्स दिल्याने आयरिस मसल टुवर्ड सेंटर जाऊ शकतात, टुवर्ड सेंटर आयरिस मसल कॉन्ट्रॅक्ट होतील आणि त्यामुळे जी थिकनेस वाढलेली होती, आयरिस मसल आता टुवर्ड सेंटर गेल्यामुळं थिकनेस कमी होते आणि हा प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह होतो. रिमूव्ह. मग आता त्यासाठी मिओटिक्स आपण दिल्यावर हे मिओटिक्स कोणत्या मसलवर ऍक्ट जातील? रेडियल. सर्क्युलर सर्क्युलर मसल ऑफ आयरिस. कारण ते सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट टुवर्ड सेंटर होतं. सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट टुवर्ड सेंटर झाल्यामुळं प्युपिल साईज कमी होते, मिओसिस होतं. बरोबर आहे. तर मिओटिक ड्रग काय करतात? सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतात M3 रिसेप्टर थ्रू. बरोबर आहे. तर एक लक्षात घ्या, मिओटिक्स म्हणजेच पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग आणि आयरिस मध्ये आय मध्ये ते M3 रिसेप्टरवर ऍक्ट होतात. M3 रिसेप्टर एक तर सिलेरी मसलवर आहे किंवा सर्क्युलर मसलवर आहे. तर इथं मिओटिक्स अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये प्युपिलरी ब्लॉक काढण्यासाठी कोणत्या मसलवर ऍक्ट होतील? सर्क्युलर मसल. आणि त्यालाच आपण स्पिंक्टर प्युपिलरी मसल म्हणतो, स्पिंक्टर प्युपिली. ओके, किंवा कॉन्स्ट्रिक्टर प्युपिलरी म्हणतात. लक्षात आलं? लक्षात आलं? थोडक्यात नॅरो अँगल ग्लाउकोमा मध्ये मिओटिक्स काय रिमूव्ह करतात? प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह करतात. आणि प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे? जे ऍक्वियस ह्युमर आयरिसच्या पाठीमाग जमा झालेलं होतं, प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह झाल्यामुळे आयरिस आणि लेनच्या मध्ये जागा तयार होईल आणि ते ऍक्वियस ह्युमर पाठीमागून मग पुढे येईल आणि जे आयरिसला पुढे ढकलत होतं ते आयरिस त्याच्यामुळे जो पुढे जात होता ढकलल्यामुळं तो आता जाणार नाही आणि आयरिडो कॉर्नियल अँगल जो अजून नॅरो होत होता तो होणार नाही, तो परत करेक्ट होईल. लक्षात आलं? तर अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये मिओटिक्स काय रिमूव्ह करतात? प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह करतात. आणि इट इज ड्यू टू ऍक्शन ऑन विच मसल? सर्क्युलर मसल. त्याला स्पिंक्टर प्युपिली किंवा कॉन्स्ट्रिक्टर प्युपिलरी मसल पण म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजेच मिओटिक्स ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये उपयुक्त हे वेगळ्या मेकॅनिझमनी आहेत, अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये वेगळ्या मेकॅनिझमने ते उपयुक्त आहे. ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये ते
सिलेरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड्स लेन्थ केल्यामुळे उपयुक्त आहेत. ॲक्वियस ह्युमरचं ड्रेनेज वाढतं ट्रायबिक्युलर आउटफ्लो थ्रू, आणि नॅरो अँगल ग्लाउकोमा मध्ये ते सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन केल्यामुळं Yes, yes. प्युपिलरी मिओसिस होतं आणि प्युपिलरी ब्लॉक काय होतो, रिमूव्ह होतो. No. लक्षात आलं? Yes, लक्षात sir. आलं? तर एका लाईन मध्ये जरी तुम्ही मेन्शन केलं तरी चालू शकतं. तुम्हाला आता लक्षात आल्यानंतर एक परत तुम्ही विचारणार नाही ओपन अँगल ग्लाउकोमात मिओटिक कसं उपयुक्त आहे आणि अँगल क्लोजर. आता हे खूप डीप मध्ये गेलोय आपण, त्यावेळेस तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर होईल. अन्यथा तुम्हाला मग डिटेल मध्ये लक्षात नाही येणार ओपन अँगल आणि क्लोज अँगल मध्ये. फक्त एक लक्षात ठेवा, अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये मिओटिक्स यूज करताना जर इंट्राऑक्युलर प्रेशर 45-60 असेल तर मिओटिकचा इफेक्ट येत नाही. त्यासाठी तुम्हाला इंट्राऑक्युलर प्रेशर थोडं कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे मिओटिक्स अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये देण्याआधी तुम्हाला इंट्राऑक्युलर प्रेशर रॅपिडली कमी व्हावं म्हणून मॅनिटॉल आणि ॲसिटाझोलामाइड देणं गरजेचं आहे. म्हणजे अँगल क्लोजर ग्लाउकोमात तुम्हाला ड्रग्ज देण्याची सिक्वेन्स काय आहे, पहिले मॅनिटॉल आणि ॲसिटाझोलामाइड द्या, आणि त्यामध्ये काय ऍड करा नंतर, Meiotics. मिओटिक म्हणजे फायझोस्टिगमिन पायलोकार्पिन. म्हणजे अँगल क्लोजर ग्लाउकोमाची मॅनेजमेंट तुम्हाला विचारली 2 मार्कला, कोणत्या सिक्वेन्सने ड्रग देतात, तर तुम्हाला ती सिक्वेन्स लक्षात आली आता? Yes. ओके, ठीक. तर इथं मी ते डिस्कस केलेलंच इथं आहे बघा. आता बघा, हे जे मिड्रॅसिस दिल्यामुळं, ही 2 नंबरची जी डायग्राम आहे, तर मिड्रॅसिस दिल्यामुळं लेन्स आणि आयरिसचा कॉन्टॅक्ट झालेला आहे. तुम्हाला मी सांगितलं की अँगल क्लोजर ग्लाउकोमा इज प्रेसिपिटेड बाय मिड्रॅटिक ड्रग्स. ज्या पेशंटमध्ये नॅरो आयडियल कॉर्नियल अँगल असतो त्या पेशंटमध्ये मिड्रॅटिक ड्रग दिल्यामुळं अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो. तर मिड्रॅटिक दिल्याने हे जे आयरिस मसल हे अवे फ्रॉम सेंटर जातं, आणि त्याच्यामुळं आयरिसची थिकनेस वाढल्यावर आयरिसचा कॉन्टॅक्ट लेन्स बरोबर येतो, आणि याला आपण प्युपिलरी ब्लॉक म्हणतो. त्याच्यामुळं ॲक्वियस ह्युमर इथून रिलीज झाल्यावर इथं ॲक्युम्युलेट होतं, इकडचं ॲक्वियस ह्युमर रिलीज झाल्यावर इथं ॲक्युम्युलेट होतं, आणि ह्या आयरिसला पुढे ढकलतं, आणि पुढे ढकलल्यामुळं हा आयरिडो कॉर्नियल अँगल अजून नॅरो होतो. म्हणजे इथला आयरिडो कॉर्नियल अँगल बघा आणि दुसऱ्या याच्यातला बघा, तो खूप नॅरो झालाय, आणि त्याच्यामुळे तो प्रेसिपिटेट होतो अँगल क्लोजर ग्लाउकोमा. आता मिओटिक्स दिल्यामुळं हा जो प्युपिलरी ब्लॉक आहे तो रिमूव्ह झालाय बघा, आणि त्यामुळे ॲक्वियस ह्युमर मग पुढं येतं इथून, आणि त्याच्यामुळं जो फॉरवर्ड पुश होत होता ॲक्वियस ह्युमर ॲक्युम्युलेट होणारी, तो होणार नाही, आणि मग त्यामुळं हा आयरिडो कॉर्नियल अँगल परत रिस्टोर्ड होतो. तर थोडक्यात मिओटिक्स प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह करतात. हे एक लाईन जरी तुम्ही लिहिली तरी तुम्हाला अँगल क्लोजर ग्लाउकोमाच्या मॅनेजमेंटला मार्क्स पण भेटणार आहेत. लक्षात आलं? ठीक. तर ठीक आहे, आता आपलं राहिलेला म्हणजे बाकीचं आता बीट, याच्यानंतर आता बाकीचे जे हे आहे ड्रग्स, बीटा ब्लॉकर्स किंवा बाकीचे, तर आपण बीटा ब्लॉकर्स ठीक आहे देऊ शकतो का आपण? आपल्याला अजून एक लेक्चर लागणार आहे, ठीक आहे. 15-20 मिनिटात आपला हा टॉपिक कव्हर होणार नाही 11:30 पर्यंत, आणि मग उद्या आपल्याला अर्धा तास तरी लागेल, ठीक आहे. तर आपण बीटा ब्लॉकर उद्या घेऊया, नाही तर Yes, yes. ठीक आहे. Yes, sir. तर तुम्ही आता फक्त ग्लाउकोमा हा टॉपिक थोडा डिफिकल्ट वाटेल तुम्हाला, समजला आहे का? Yes, sir. नाही. Yes. समजलं. समजलाय. फक्त आता जे ड्रॉबॅक आहे ना मिओटिक्सचे, ते व्यवस्थित करा. उद्या बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज तुम्हाला मी सांगेल. जे मिओटिकचे ड्रॉबॅक्स होते ते बीटा ब्लॉकर्स बरोबर दिसत नाही, ते त्याचे ऍडव्हान्टेज होऊन जातात मग, ठीक आहे. तर 2 मार्कला क्वेश्चन असा येईल, व्हॉट आर द ऍडव्हान्टेज ऑफ बीटा ब्लॉकर्स ओव्हर मिओटिक्स इन ग्लाउकोमा.
त्यावेळेस तुम्हाला ते 2 मार्कचं क्वेश्चन जर बेसिक क्लिअर असेल तर अटेम्प्ट होईल, 2 पैकी 2 पडतील. पण तुम्ही वाचलेला असंच असेल तर त्याला मार्क्स पडणारच नाही. तर काही 2 मार्कचे क्वेश्चन्स हे थोडे बेसिक लेवलचे असतात, त्यामुळे ते अटेम्प्ट होत नाही. जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही करणार व्यवस्थित. ठीक आहे. तर चालेल, उद्या आपण राहिलेला पार्ट करूया. बीटा ब्लॉकर, प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स आणि बाकी काही ड्रग जे आहेत ते, आणि मग आपण शेवटी मॅनेजमेंटचा अप्रोच काय आहे ते पाहणार आहोत. ठीक आहे. तर उद्या आपलं ANS कम्प्लीट होणार आहे. परवापासून मग आपण दुसरी सिस्टीम स्टार्ट करू शकतो, ऑटोकोइड्स किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम. ठीक आहे. फक्त ANS सिस्टीम तुमची संपलाय आपला टॉपिक सगळे, तर तुमचं पण झालं पाहिजे. आता पेंडिंग ठेवू नका. 2-4 दिवसात जर पेंडिंग असेल तर कम्प्लीट करा. ठीक आहे. कारण खूप ठिकाणी परत ANS येणार आहे. आता रेस्पिरेटरी सिस्टीम घेतली तर ANS येणार आहे. CVS सिस्टीम मध्ये परत ANS लागणार आहे तुम्हाला. CVS मध्ये तर खूप ठिकाणी ANS येतं. ठीक आहे. तर हा जो बेस आहे हा खूप ठिकाणी काही सिस्टीम मध्ये वापरला जाणार आहे, त्यामुळे तुमचा हा बेस क्लिअर झाला पाहिजे. ठीक आहे. उद्या आपण बघूया रिमेनिंग पार्ट. येस सर. सर जरा लेक्चर लवकर टाकता का उद्या? दिवसभरात परत रिपिटेशन करता येतं. हा ठीक आहे. आता मी 15 मिनिटात टाकतो. 15 ते 20 मिनिटं रेकॉर्डिंग, म्हणजे 11:30 नंतर मी टाकतो. लिंक फक्त मी सकाळी देत असतो तुम्हाला. डाउनलोड हम्म. जर आता झालं तर फक्त अपलोडला अजून 10 मिनिटं लागेल. तर मी आज तुम्हाला लिंक पाठवतो. तुम्ही बघा उद्या. एक बेस तुमचा ग्लाउकोमाचा क्लिअर होईल मग. ठीक आहे. हो हो. ठीक आहे. ओके. थँक्यू. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट.